बॉलिवूडची बाहुली म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री दिव्या भारतीच्या रहस्यमय मृत्यूचा खुलासा हा आजचा आपला विषय आहे। बॉलिवूडमध्ये अनेक अभिनेत्री आहेत। दिवसेंदिवस ही यादी वाढतच आहे। यापैकी काही अभिनेत्री येथे तग धरून राहतात, तर काही अभिनेत्रींवर रामराम ठोकण्याची वेळ येते। मात्र काही अभिनेत्री अशा आहेत ज्यांना त्यांच्या जोरदार अभिनयासाठी ओळखले आणि आठवणीतही ठेवले जाते। अशीच एक अभिनेत्री म्हणजे दिव्या भारती। बॉलिवूडमध्ये दिव्या भारती हा एक असा चेहरा होता जिने खूपच कमी काळात रसिकांच्या मनावर छाप सोडली होती। दिव्या भारतीसारखी क्वचितच कोणी अभिनेत्री असेल जिने आपल्या कारकिर्दीच्या पहिल्या वर्षातच 12 चित्रपट केले, त्यातले काही प्रचंड हिट झाले। मात्र पुढच्याच वर्षी तिच्या आयुष्याची अखेरही झाली। मुंबईतील राहत्या घराच्या खिडकीतून पडून तिचा अकाली मृत्यू झाला। मृत्यू म्हणजे तिने आत्महत्या केली की ती अपघाताने खाली पडली की तिच्यासोबत काही घातपात झाला, हे कोड तिच्या मृत्यूच्या 31 वर्षानंतरही उलगडलेलं नाही आणि कदाचित हे कायमस्वरूपी एक रहस्यच राहील। दिव्या भारतीचा जन्म 25 फेब्रुवारी 1974 रोजी मुंबईमध्ये ओमप्रकाश भारती आणि मीता भारती यांच्या घरी झाला। दिव्याला एक भाऊ कुणाल आणि सावत्र बहीण पूनम होती। दिव्या लहानपणापासूनच इतकी बडबडी होती की ती सगळ्या मुलांमध्ये वेगळी होती। ती हुबेहूब बाहुलीसारखी दिसायची। एकदा तिच्या आईने दिव्याला गाडीच्या बॉनेटवर बसवले आणि गाडीत सामान ठेवायला सुरुवात केली। तेवढ्यात तिथून जाणाऱ्या एका माणसाने बॉनेटवर ठेवलेली बाहुली कुठून खरेदी केली असे तिच्या आईला विचारले। तेव्हा तिच्या आईने हसून उत्तर दिले की ती बाहुली नसून ती तिची मुलगी दिव्या आहे। अभ्यासामध्ये दिव्या सर्वसाधारण होती। 10वीत ती कशीबशी पास होण्यात यशस्वी झाली। अभ्यासात तिचं लक्ष नव्हतं, त्यामुळे तिने शिक्षण सोडून अभिनयात येण्याचा निर्णय घेतला। हिंदी, मराठी आणि इंग्रजी भाषांवर तिचं चांगलं प्रभुत्व होतं। शिक्षणातून सुटका करून घेण्यासाठी दिव्याने घरच्यांना समजावून सांगितलं आणि मग चित्रपट साईन केले। यासाठी तिने डान्स आणि ऍक्टिंगही शिकून घेतली। 1988 मध्ये दिव्या 14 वर्षाची असताना एका चित्रपट निर्मात्याने तिला गुनाहों का देवता या चित्रपटाची ऑफर दिली। मिथुन चक्रवर्ती या चित्रपटात दुसऱ्यांदा दुहेरी भूमिकेत दिसणार होते। या चित्रपटाद्वारेच दिव्या सर्वप्रथम बॉलिवूडमध्ये प्रवेश करणार होती, परंतु तिच्या वडिलांनी वयाचे कारण देत नकार दिला। नंतर तिच्या जागी त्या चित्रपटात संगीता बिजलानीला कास्ट करण्यात आले। तो चित्रपट 1990 मध्ये रिलीज झाला। 1990 मध्येच डी रामा नायडू हे त्यांचा मुलगा अनाडी फेम व्यंकटेश बरोबर बोबली राजा हा चित्रपट बनवत होते। याच चित्रपटातून दिव्या भारतीने अभिनयाच्या दुनियेत टॉलिवूडमधून प्रवेश केला। हा एक हिट चित्रपट होता जो आजही तेलुगूच्या सर्वात प्रसिद्ध चित्रपटांपैकी एक आहे। या चित्रपटाची 3.5 कोटी तिकिटे त्यावेळी विकली गेली होती। स्टारडम इतकं वाढत होतं की तिचं नाव टॉप तेलुगू अभिनेत्रींच्या यादीत सामील झालं। 1991 हे वर्ष असे होते की दिव्याची तुलना साऊथच्या बॉक्स ऑफिसवर प्रसिद्ध असलेल्या त्यावेळच्या अभिनेत्री विजया शांतींबरोबर व्हायला लागली होती। टॉलिवूडमध्ये दिव्याची क्रेज इतकी वाढली होती की तिच्या घराबाहेर डायरेक्टर्स आणि प्रोड्युसर्स यांची लाईन लागली होती। साऊथच्या चित्रपटांमधील दिव्याचा दमदार अभिनय पाहून बॉलिवूड चित्रपट निर्मातेही तिच्याकडे आता आकर्षित होऊ लागले होते। राजीव राय यांच्या 1992 मध्ये रिलीज झालेल्या विश्वात्मा सारख्या मल्टी स्टार चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले। या चित्रपटातील सात समंदर पार में तेरे पीछे पीछे आ गई हे गाणं तुम्हाला आठवत असेलच। त्या काळात हे गाणं प्रचंड गाजलं होतं। या गाण्याबरोबर तिने केलेला डान्सही अप्रतिम होता। खरं तर तिच्या डान्सनेच या गाण्याला आणि दिव्याला मोठे यश मिळवून दिले होते। आजही ते गाणं रसिकांच्या ओठांवर रेंगाळत आहे। हा चित्रपट सुपर हिट ठरला आणि हिंदी प्रेक्षकांनीही या चित्रपटातून दिव्याला स्वीकारले। दिव्यावर प्रेम करणाऱ्या सर्व मायबाप रसिकांना विनंती आहे की दिव्याच्या आत्म्याला चिरशांती लाभण्यासाठी या व्हिडिओला भरभरून लाईक आणि कमेंट करा आणि आमचा उत्साह वाढवण्यासाठी मराठी रहस्यमय कथा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून आशीर्वाद द्या। विश्वात्मा प्रदर्शित होऊन अवघा आठवडा झाला असेल तेव्हा लगेच दिव्याचा दुसरा चित्रपट दिल का क्या कसूर प्रदर्शित झाला। चित्रपट जरी फ्लॉप ठरला तरी तो त्या चित्रपटातील गाण्यांमुळे सुपरहिट झाला होता। त्याच वर्षी डेव्हिड धवन यांच्या शोला और शबनम या चित्रपटात दिव्या गोविंदासोबत दिसली। दोघांची जोडी लोकांना खूपच आवडली आणि हा दिव्याचा पहिलाच सुपरहिट चित्रपट ठरला, ज्यामध्ये तिने मुख्य अभिनेत्रीची भूमिका निभावली होती। यानंतर 1992 मध्ये दीवाना, जान से प्यारा, गीत, दुश्मन जमाना, बलवान, दिल आशना है, दिल ही तो है यासारख्या 10 चित्रपटांमध्ये दिव्या दिसली।
वर्षभरातच तिने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवण्यास सुरुवात केली होती. ती त्या काळातील सर्वात लोकप्रिय आणि सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री ही ठरली होती. शोला और शबनम या चित्रपटाच्या सेटवर दिव्याच्या वैयक्तिक आयुष्यातला एक मोठा टर्निंग पॉइंट आला. या चित्रपटाच्या सेटवर तरुण निर्माता साजिद नाडियाडवाला गोविंदाला भेटायला आला होता. गोविंदाने दिव्याची ओळख साजिद बरोबर करून दिली, पण साजिद तिच्यावर पाहता क्षणीच प्रेमात पडला. कोणताही वेळ न घालवता साजिदने दिव्याला लग्नासाठी मागणी घातली. दिव्याला भीती होती की तिचे आई वडील हे नातं मान्य करणार नाहीत. तरी 10 मे 1992 रोजी साजिद बरोबर मुंबईच्या तुलसी बिल्डिंगमध्ये काही मित्रांच्या उपस्थितीत निकाह केला. तिने इस्लाम धर्म स्वीकारला होता आणि तिचं नाव सना नाडियाडवाला असं ठेवण्यात आलं होतं. मात्र तिची बहरती चित्रपट कारकीर्द लक्षात घेता लग्नाचा फारसा गाजावाजा करण्यात आला नाही. 1993 मध्ये दिव्याचे फक्त 3 हिंदी चित्रपट प्रदर्शित झाले होते, क्षत्रिय, रंग आणि शतरंज. कारण हे दिव्याच्या आयुष्यातील शेवटचं वर्ष होतं. तिच्या हयातीत 26 मार्च 1993 रोजी प्रदर्शित झालेल्या शेवटच्या क्षत्रिय या मल्टीस्टारर चित्रपटात तिने सनी देओल, संजय दत्त आणि रवीना टंडन यांच्यासोबत सहकलाकार म्हणून काम केलं होतं. त्यानंतर 5 एप्रिल 1993 रोजी तिचा मृत्यू झाला. तिच्या मृत्यूच्या काही काळ आधी तिने रंग आणि शतरंज या चित्रपटांचे शूटिंग पूर्ण केले होते. हे दोन्ही चित्रपट, रंग 7 जुलै 1993 रोजी आणि शतरंज 17 डिसेंबर 1993 रोजी तिच्या मृत्यूनंतर प्रदर्शित झाले. दिव्याच्या मृत्यूमुळे तिच्या हातातल्या चित्रपटांपैकी मोहरामध्ये रवीना टंडन, कर्तव्यमध्ये जुही चावला, विजयपथमध्ये तब्बू, दिलवालेमध्ये रवीना टंडन आणि आंदोलनमध्ये ममता कुलकर्णीला घेण्यात आले होते. कारण लग्नानंतर जेमतेम वर्षभरातच तिने जगाचा निरोप घेतला होता. 1993 पर्यंत 21 चित्रपटात काम केल्यानंतर दिव्याची गणना बॉलिवूडच्या आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये होऊ लागली होती. लग्नानंतर दिव्या मुंबईतील वर्सोवा भागात असलेल्या तुलसी अपार्टमेंटच्या 5व्या मजल्यावर साजिद बरोबर आनंदात राहू लागली. ती खूप खुश होती, पण तुळशी अपार्टमेंटचं ते घर तिला फारसं आवडलं नव्हतं. याच कारणास्तव तिला दुसरं घर विकत घेण्याची इच्छा होती. प्रदीर्घ जिद्दीनंतर 4 एप्रिलला म्हणजे तिच्या मृत्यूच्या दिवशीच तिने नवीन 4 BHK फ्लॅटचा अंतिम करार पूर्ण केला होता. दिव्याने तिचा भाऊ कुणालला ही आनंदाची बातमी दिली होती. या व्यवहारासाठीच दिव्या त्या दिवशी पायाला दुखापत झालेली असून सुद्धा शूटिंग संपवून चेन्नईहून मुंबईला परतली होती. घराचा सौदा झाल्यामुळे दिव्या खूप खुश होती, त्यामुळे तिने शूटिंग पुढे ढकलली. अचानक संध्याकाळी तिला प्रसिद्ध फॅशन डिझायनर नीता लुल्लाचा फोन आला होता की तिला आंदोलन चित्रपटासाठी ड्रेस फायनल करण्यासाठी भेटायचे आहे. दिव्या आणि नीता खूप चांगल्या मैत्रिणी होत्या आणि तिने अनेक चित्रपटांमध्ये दिव्याचे कपडे डिझाईन पण केले होते. रात्री 10च्या सुमारास नीता आणि तिचा नवरा श्याम हे दोघेही दिव्याला भेटायला घरी आले होते. तिघेही लिव्हिंग रूम मध्ये बसून चर्चा करत करत ड्रेस फायनल करायला लागले. दिव्या खूप खुश असल्याने तिने त्या दोघांबरोबर मद्यपान सुरू केलं. दिव्याला लहानपणापासूनच ओळखणारी तिची मोलकरीण अमृता ही गप्पांमध्ये सहभागी झाली होती. काही मिनिटांनंतर भयंकर असं काही घडेल याची पुसटशी कल्पना तेव्हा कोणाला नसावी. बघता बघता रात्रीचे 11 वाजले. स्वयंपाकघरात अमृता पाहुण्यासाठी जेवणाची व्यवस्था करत होती. दिव्या उठून किचनमध्ये गेली आणि 12 इंची खिडकीवर बसण्याचा प्रयत्न करू लागली, जिथे दिव्या अनेकदा मोकळ्या हवेत श्वास घेण्यासाठी बसायची. पण दिव्या त्या दिवशी खिडकीवर बसताच तिचा हात नशेत असल्याने सटकला आणि तिचा तोल जाऊन ती 5व्या मजल्यावरून खाली सरळ जमिनीवर पडली. ती पडताच अमृता जोरात ओरडू लागली आणि खाली धावत गेली. तिच्याबरोबर हॉलमध्ये बसलेले नीता आणि श्याम खाली धावले. 5व्या मजल्यावरून खाली पडल्याने दिव्या पूर्णपणे रक्तबंबाळ झाली होती. तिला तातडीने कुपर रुग्णालयात नेण्यात आले, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. हॉस्पिटलच्या इमर्जन्सी वॉर्डमध्ये दिव्याचा डोक्याला झाली दुखापत आणि अंतर्गत रक्तस्रावामुळे मृत्यू झाला. 7 एप्रिल 1993 रोजी मुंबईतील विलेपार्ले स्मशानभूमीत तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. दिव्याच्या मृत्यूला संशयाने घेरलं गेलं. संशय घेण्यासारखे अनेक विषय होते. सर्वप्रथम पाहिलं तर त्या बिल्डिंगमधील सर्व घरांच्या बाल्कनीला ग्रिल्स होत्या. फक्त त्या एकमेव खिडकीला ग्रिल नव्हते जिथून दिव्या खाली पडली होती. खिडकीच्या खाली एक पार्किंग लॉन होता, जिथे रोज गाड्या पार्क केल्या जात होत्या. पण त्या दिवशी एकही गाडी तिथे उभी नव्हती. हे देखील लक्षात घेण्यासारखे आहे की दिव्या खिडकीतून पडली तेव्हा फक्त तिच्या मोलकर्णीने तिला पाहिलं होतं. तिच्या मृत्यूनंतर महिन्याभरातच मोलकर्णीचाही हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला.
दिव्याच्या आकस्मिक मृत्यूमागे अनेक तर्कवितर्क लढविले जात होते. कोणी याला आत्महत्या म्हणत होतं, कोणी हा अपघात असल्याचं सांगत होतं, तर काही जणांनी तिच्या नवऱ्याला याबद्दल जबाबदार ठरवलं होतं. दिव्याला साजिदचे अंडरवर्ल्डशी संबंध असल्याबद्दल चिंता वाटत होती. त्याच्या आईसोबत तिचे खटके उडायचे म्हणून ती डिप्रेशनमध्ये होती. अशा अनेक चर्चा रंगल्या होत्या. बरीच वर्ष तपास करूनही पोलीस अंतिम निर्णयापर्यंत पोहोचू शकले नाहीत आणि 1998 मध्ये ही केस अपघाती मृत्यू म्हणून बंद करण्यात आली. पण त्या रात्री नेमकं काय झालं, दिव्याचा मृत्यू कसा झाला आणि मृत्यूच्या काही तासांपूर्वी जर दिव्या इतकी आनंदी होती तर तिने मृत्यूला का कवटाळलं, असे अनेक प्रश्न विचारले गेले. त्यातील बहुतेक प्रश्नांची उत्तरं मिळालीच नाहीत. जेव्हा तिच्या मृत्यूच्या अफवा पसरू लागल्या तेव्हा तिच्या वडिलांनी एक निवेदन जारी केले की हा संपूर्ण अपघात होता, खून आणि आत्महत्येचा प्रश्नच उद्भवत नाही. बाल्कनीमध्ये ती टोकाला बसली होती. तिचं स्वतःवरचं नियंत्रण सुटल्यामुळे ती सरळ खाली पडली. खंत एकाच गोष्टीची आहे आणि ती म्हणजे तिचा फ्लॅट सोडून इतर सर्व फ्लॅटच्या बाल्कनीला ग्रिल्स होत्या. खाली कायम गाड्या उभ्या असायच्या, पण तेव्हा एकही गाडी उभी नव्हती. त्यामुळे दिव्या सरळ जमिनीवर पडली, असं दिव्या भारतीचे वडील तिच्या निधनानंतर म्हणाले. दिव्या भारतीच्या आईनं मुलाखतीमध्ये सांगितलं की दिव्यानं स्वतःला कधी नीट ओळखलंच नाही. तिचं स्थान कुठे आहे याची तिला जाणीवच नव्हती. तिच्यावर लोक किती भरभरून प्रेम करतात याची तिला थोडी जरी जाणीव असती तरी तिनं स्वतःची काळजी घेतली असती. इतकंच नाही तर ही दुर्घटना देखील टळली असती. दिव्याने रागाच्या भरात अनेकदा सिगरेटचे स्वतःला चटके दिले होते. मृत्यूपूर्वी काही महिने ती अमेरिकेला गेली होती. तिथेही तिने काही कारणावरून नाराज होऊन स्वतःला सिगरेटचे चटके दिले होते. तसेच राधा का संगम या चित्रपटादरम्यान सुद्धा काही नाराजीमुळे तिने स्वतःचे मनगट कापून घेतले होते. या सर्व खुणा तिच्या मृत्यूच्या वेळी तिच्या अंगावर दिसत होत्या. ती कशामुळे स्वतःला शिक्षा देत होती हे तिने मला कधीच सांगितलं नाही. हे आता कायमचंच रहस्य बनून राहिलं आहे. दिव्याच्या मृत्यूने आमचं घर दुःखात बुडालं होतं. तिचा माझ्यावर आणि तिच्या बाबांवर खूप जीव होता. तिच्या मृत्यूनंतर मला कधी सकाळी काही कारणास्तव लवकर उठायचे असायचे तेव्हा दिव्या मला माझ्या स्वप्नात येऊन उठवायची. वरदा ही पत्रकार होती आणि त्यावेळी ती दिव्या भारतीच्या मृत्यूवर स्टोरी करत होती. या संदर्भात ती अनेकदा दिव्याचा नवरा साजिद नाडियादवालाला भेटत होती. हळूहळू ही भेट मैत्रीतून प्रेमात झाली आणि मग साजिदने वरदाशी लग्न केले. मात्र साजिद आणि वरदाच्या लग्नाला 6 वर्षे पूर्ण होईपर्यंत दिव्या वरदाच्या स्वप्नात येत होती. मग ते बंद झालं. दिव्याच्या मृत्यूनंतर आयेशा जुल्काने एक वेगळीच आठवण सांगितली. ती सांगते, आमचा या बातमीवर बराच वेळ विश्वासच बसला नव्हता. ती नेहमी हसतमुख असायची. तिच्या प्रेमळ स्वभावाने तिने सर्वांना आपलंसं केलं होतं. ती फारच प्रेमळ होती. सगळ्यांचंच प्रेम स्वीकारायची. माझी मैत्रीण होती. दिव्याच्या निधनादिवशी तिने माझ्यासाठी शॉपिंगही केलं होतं. तिला कदाचित मृत्यूबद्दल माहिती असावी. ती सतत लवकर करा, आयुष्य लहान आहे असं म्हणायची. कदाचित माणसाला आतून समजत असतं की पुढे काय होणार आहे. तिला प्रत्येक काम वेगानं पूर्ण करायचं होतं. तिला तिच्या आयुष्यात सगळ्याच गोष्टी लवकर मिळत गेल्या. ती म्हणायची, मला हे सर्व कसे काय मिळत आहे ते मला काहीच समजत नाही. आमच्याबरोबर फार काळ राहायचं नाही आहे हे कदाचित तिला माहिती होतं असं मला वाटतं. आयेशाने दिव्याच्या मृत्यूनंतर आलेला आणखी एक विचित्र अनुभव सांगितला. तिच्या मृत्यूनंतर काही महिन्यांनी आम्ही फिल्म सिटीमध्ये रंगचा प्रयोग पाहायला गेलो होतो. प्रयोग चालू असताना दिव्या भारती जशी पडद्यावर आली तेव्हा तो पडदाच खाली आला. असं कधीच पूर्वी घडलं नव्हतं. आमच्यासाठी ते सगळंच विचित्र होतं. दिव्याने ज्या चित्रपटांना सुरुवात केली होती ते चित्रपट तिच्या निधनानंतर तिच्यासारख्या दिसणाऱ्या मुलींचा वापर करून आणि दुसऱ्या अभिनेत्रींना घेऊन पूर्ण करण्यात आले. दिव्याच्या मृत्यूपूर्वी लाडला चित्रपटाचा अर्ध्याहून अधिक भाग दिव्याने शूट केला होता. दिव्या भारतीचा लुक श्रीदेवी सारखाच होता. त्यामुळे दिव्याच्या निधनानंतर श्रीदेवीला या चित्रपटात कास्ट करण्यात आले होते. या चित्रपटात अनिल कपूर आणि रवीना टंडन हे त्यांचे सहकलाकार होते. दिव्याच्या मृत्यूनंतर सुमारे 6 महिन्यांनी या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली. रवीना टंडनने दिव्याविषयी बोलताना एक विचित्र किस्सा सांगितला. दिव्याच्या मृत्यूनंतरचा पहिला शॉट खूपच भावनिक होता, कारण श्रीदेवी तिच्या जागी आली होती. जेव्हा औरंगाबादमध्ये दिव्या, शक्ती कपूर आणि मी एक सीन शूट करत होतो ज्यात दिव्या आम्हाला नोकरीवरून काढून टाकते आणि ऑफिसमधून बाहेर काढते. हा सीन शूट करताना दिव्या डायलॉग बोलताना खूप वेळ अडकली होती. या सीनमध्ये तिने अनेक वेळा रिटेक घेतले होते आणि जेव्हा श्रीदेवी सोबत हेच शूटिंग सुरू झालं तेव्हा तो सीन त्याच ऑफिसमध्ये शूट करण्यात आला होता.
श्रीदेवी ही त्याच सीन आणि डायलॉगवर अडकू लागली. हे पाहून आम्ही सगळेच घाबरलो. रवीनाने श्रीदेवीचा हात धरला आणि प्रार्थना करू लागली. यानंतर नारळ फोडण्यात आला. शक्ती कपूर यांच्या सांगण्यावरून सर्वजण गायत्री मंत्राचा जाप करू लागले. तेव्हा थोड्या वेळाने मग पुन्हा शूटिंगला सुरुवात झाली आणि तो सीन पूर्ण झाला. दिवाना आणि दिल आशना हे मध्ये तिच्याबरोबर काम करणारा शाहरुख खान सुद्धा म्हणाला की मी आजवर काम केलेल्या सर्वोत्कृष्ट अभिनेत्रींपैकी एक म्हणजे दिव्या भारती. सुनील शेट्टी म्हणतात की दिव्या भारतीसारखी प्रतिभावान अभिनेत्री मी अजून पाहिली नाही. मला वाटत नाही की तिच्यासारखी प्रतिभा दुसऱ्या कुठल्या अभिनेत्रीकडे असेल. तिची प्रतिभा अविश्वसनीय होती. शूटिंग सुरू होण्याआधी ती लहान मुलांप्रमाणे सेटवर मस्ती करायची, पण जेव्हा शॉट सुरू व्हायचा तेव्हा ती इतका परिपूर्ण शॉट देत होती की त्यावेळेला मी माझे स्वतःचे डायलॉग पण विसरून जायचो. अनुष्का शर्मा म्हणते तिची गाणी पाहिल्यानंतर मी दिव्या भारतीची खूप मोठी फॅन झाले. मी तिच्या जवळपास सर्वच गाण्यांवर नाचत असे, खास करून सात समंदर. जेव्हा तिचे निधन झाले ती बातमी तेव्हा माझ्या आईने मला आठवडाभर सांगितले नाही, कारण तिला माहीत होते की मला ते सहन होणार नाही. 2011 देवानंद यांनी चार्जशीट नावाचा चित्रपट बनवला, जो तिच्या मृत्यूवर आणि तिच्या सभोवतालच्या रहस्यांवर आधारित होता. दिव्या भारतीने एका वर्षात केलेल्या कामानं तिला एकदम उंचीवर नेऊन बसवलं. आजही तिला कोणी विसरू शकत नाही.